नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुनचा आणि सायलीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी सगळे किल्लेदार आणि सुभेदार फॅमिली एकत्र जमलेली असते. जे ते ज्याच्या त्याच्या नादामध्ये असतं त्यावेळी हळू सायली अर्जुन जवळ येते. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही ठरवलं होतं ना की कॅफेमध्ये कुठेतरी जायचं. आता काय करायचं आपण? कारण मम्माने तर पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून ठेवलंय. काय करायचं आपण? सायलीलाही मोठा प्रश्न पडलेला असतं की आता करायचं तर करायचं काय? कारण आपल्यासाठी आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी सगळी किल्लेदार फॅमिली इथं आली आहे. एवढंच काय तर सगळेजण किती उत्साही आहेत आपला दिवस सेलिब्रेट करण्यासाठी. आणि आता आपण नाही कसं म्हणायचं? अर्जुन मनामध्ये विचार करत असतो की मिसेस सायली, प्लीज प्लीज तुम्ही आता घरच्यांसाठी सगळ्यांसाठी नाही म्हणू नका, कॅफेमध्ये यायला नाही म्हणू नका प्लीज. तर सायलीच्या मनातही तोच प्रश्न असतो, तीच शंका असते मनामध्ये. ती म्हणत असते की बापरे, आता जर सर म्हटले की आपण आजच्या ऐवजी उद्या जाऊयात तर मग मी काय करू? काहीही करू, मला त्यांच्यासोबत आजच बोलायचंय, कारण आजचा दिवस आमच्या दोघांसाठीही खूप महत्वाचा आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही तर ठरवलं होतं ना की कॅफेमध्ये जायचं म्हणून, आणि आजच जायचं होतं. मग आपण आजच जाऊयात असं म्हटल्यावर सायलीला खूप आनंद होतो. अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, परंतु आजच गेलेलं तुम्हाला चालेल ना? त्यावर सायली आनंदाने म्हणते की हो, मला चालेल. सायली आता एक क्षण मागे बघते, घरातल्या सगळ्यांना ती बघून घेते आणि अर्जुनला म्हणते की सर, परंतु आईंना न दुखावता कसं जायचं आपण? अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे मी मम्माला सांगतो की आपल्या दोघांचं काहीतरी महत्वाचं काम आहे आणि आपल्या दोघांनाही महत्वाच्या कामासाठी जावं लागणार आहे, त्यामुळे आम्हाला दोघांना बाहेर पडावं लागेल असं मी मम्माला सांगतो. सायली म्हणते की हो हो चालेल सर. परत सायली म्हणते की पण नाही, नको, आपण खोटं नको बोलायला, आपण खरं काय आहे ते सांगून जाऊयात ना. आईनी ऐकलं तर ऐकलं. तर अर्जुन म्हणतो की पण मम्माने नाही ऐकलं तर आपण काय करायचं? आपल्याला आपला प्लॅन पुढे ढकलावा लागेल मिसेस सायली. बोला ना मिसेस सायली, मग काय करायचं? मम्मा जर म्हटली की तुम्ही कुठेही जायचं नाही तर मग आपण काय करायचं? तेव्हा सायली म्हणते की मग आपण नाही जायचं. असं म्हटल्यावर अर्जुनचा चेहरा पडतो. त्यानंतर सर्वांचे जेवण वगैरे झालेले असतात, सर्वजण आरामात बसलेले असतात. तर प्रताप म्हणत असतो की आज बाकी मात्र जेवण एकदम फर्स्ट क्लास झालं होतं हा. तर कल्पना म्हणते की अहो, आज मला आणि विमलला किचन मध्ये राहण्याची परमिशन मिळाली आहे, त्यामुळे आज आम्ही 2 पदार्थ जरा जास्तच बनवलेत. रविराज म्हणतो की वहिनी, पण काही म्हणा हा, तुमच्या हातच्या जेवणाची कमाल आहे हा. मला तुमच्या हातचं जेवण फार आवडतं, आणि त्यातल्या त्यात आईस्क्रीम आणि गुलाबजामचं कॉम्बिनेशन तर वा वा वा. अहो, सुख म्हणजे अजून दुसरं काय असतं, यालाच तर सुख म्हणतात. तर त्यावेळी प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, मग आता या पुढचं सगळं काही मीच आवडते हा. त्याच वेळी विमल म्हणते की नाही नको नको, तुम्ही या घरच्या पाहुण्या आहेत ना, तुम्ही नका करू, हे सगळं मी करेल ना. पूर्ण आजी आता गुलाबजामची वाटी विमलला न्यायला सांगते. तर सायली म्हणते की द्या पूर्ण आजी, माझ्याकडे मी नेते. मग पूर्ण आजी म्हणते की तुझा वाढदिवस आहे ना? मग अर्जुन म्हणतो की पूर्णाजी माझ्याकडे दे. तर पूर्णाजी म्हणते की तुझाही वाढदिवस आहे. मग कल्पना आता पूर्णाजीकडनं ती वाटी घेते. सुमनचीही तिने वाटी घेतलेली असते, प्रतिमाचीही वाटी घेतलेली असते. तर अर्जुन आणि सायलीला मात्र बोलायचं असतं. अर्जुनची सारखीच धडपड चालू असते की घरच्यांना सांगायचं की सायलीला आणि मला थोडासा वेळ हवाय, परंतु मोकाच भेटत नसतो. अर्जुन आता सांगायला जाणार, त्याचवेळी तिथे कुसुमताई येते. कुसुमताई म्हणते की मला जरा वेळ झाला का यायला? सायली आता कुसुमताईकडे जाते आणि म्हणते की कुसुमताई, काय अगं तू आता वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तू लेट झालीस. मी तुला म्हटलं होतं ना की घरून जाऊनच नको म्हणून, तू कशाला घरी गेली होतीस? तुला आज लेट नसता झाला ना यायला? कुसुमताई सायलीला म्हणू लागते की अगं सायली, काय करू, तुला सांगू का, पावभाजीची खूप मोठी ऑर्डर आली होती, त्यामुळे तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेवून घ्या. अगं मी ते पावभाजीचे डबे वगैरे दिले आणि लगेच इकडे आले. प्रताप कुसुमताईला म्हणतो की अहो, तुम्ही अगदी वेळेमध्ये आलात, काही टेन्शन नाही. बरं आता अर्जुन, जेवण तर झालीये, आता आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा आहे. अर्जुन म्हणतो की अरे बापरे, अजूनही प्रोग्राम आहेत का? ग्रेट ग्रेट, कारण तो काही म्हणू शकत नसतो. खरं तर त्याला जायचं असतं सायली सोबत कॅफेमध्ये. पूर्णाजी म्हणते की चला चला, सगळ्यांनी तयारी करा, सगळ्यांनी त्यांची जागा घ्या बरं. मग सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात. प्रोजेक्टर लावलेला असतो आणि सर्वजण प्रोजेक्टर समोर बसलेले असतात. सायली आणि अर्जुनसाठी अजून एक सरप्राईज वाट बघत असतं. रविराज म्हणतो की अरे वा, ही तयारी मात्र तुम्ही छान केली हा. चैतन्य म्हणतो की चला तर मग आपण सुरुवात करूया. असं म्हणत चैतन्य आता तो प्रोजेक्टर ऑन करतो आणि आता त्या प्रोजेक्टरवर सायली आणि अर्जुनचे काही फोटोज दिसत असतात. त्या फोटोज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे फोटोज असतात. लग्नातले क्षण टिपलेले असतात
असतात ते फोटोज आता स्क्रीनवर दिसत असतात. त्यानंतर लग्न झाल्यानंतर सायली आणि अर्जुन जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा कल्पनाने त्या दोघांसाठी एक प्रोग्राम ठेवलेला असतो, तो म्हणजे अंगठी शोधण्याचा. सायली आणि अर्जुन दोघंही जेव्हा अंगठी शोधत असतात तेव्हाचे ते फोटोज असतात. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघांनीही गोकुळ अष्टमीच्या दिवशी एकत्र डान्स केला होता, त्याचे सुद्धा फोटोज त्यामध्ये असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा अचानक पाऊस आला होता तेव्हा अर्जुनने सायलीच्या डोक्यावर ते पान ठेवलं होतं जेणेकरून सायलीला पाऊस लागू नये, आणि ते सुद्धा फोटोज त्यामध्ये टिपलेले असतात, तेही स्क्रीनवर दिसत असतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली जेव्हा दोघे जण बाहेर फिरायला गेले होते त्यावेळेचे जे काही फोटोज असतात, व्हिडिओज असतात, ते सुद्धा स्क्रीनवर दिसत असतात. सगळेजण ते फोटोज बघत असतात, सगळे एन्जॉय करत असतात. सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघत असतात, त्यांना फार लाज वाटत असते. तर रविराज आता अर्जुनला म्हणतो की काय रे ज्युनियर, हे तर तुझ्या हनीमूनचे फोटोज आहेत ना? अर्जुन म्हणतो की हो. रविराज म्हणतो की अरे मग एवढा ऑकवर्ड का वाटतोयस, तुझीच तर बायको आहे ती. त्यावेळी अश्विन म्हणतो की काका तुला माहितीये का, अरे हा ऑकवर्डनेस ना फक्त आणि फक्त दाखवण्यासाठी आहे, याची फक्त ऍक्टिंग सुरू असते. एरवी तर ह्या दोघांची नजर एकमेकांवरून हटत सुद्धा नाही. अस्मिता म्हणते की नाहीतर काय, नुसतं प्रेमाचं प्रदर्शन चालू असतं यांचं. अर्जुन सायलीसाठी सारखी गिफ्ट काय आणतो, बायको 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 असं म्हणून आरडाओरडा काय करत असतो. पूर्णाजी म्हणते की जाऊ दे ना, ते दोघ जण करताय, तुझ्या काय एवढं पोटात दुखतंय, तसंही हेच वय असतं ना या सगळ्या गोष्टी करण्याचं. त्यानंतर पुढचे फोटोज आता सर्वजण बघत असतात. अर्जुन आणि सायली दोघंही फार लाजत असतात, कारण त्यांचे एकत्र क्षण आता सगळ्यांसमोर दाखवले जात असतात. त्यानंतर मागच्या वर्षीचा जो बर्थडे झालेला असतो, अर्जुन आणि सायलीचा जो बर्थडे सेलिब्रेट झालेला असतो, त्या बर्थडेचे फोटो सुद्धा असतात आणि तेही स्क्रीनवर दिसत असतात. एक एक फोटो बघून सायली आणि अर्जुन दोघंही त्यात हरवून गेलेले असतात आणि खरंच विचार करू लागतात की बापरे, आपण एवढं आयुष्य जगलो आणि तेही आनंदामध्ये. दोघंही एकमेकांसोबत किती खुश होतो. जेवढी काही जर्नी होती ती खरंच किती आनंदातली होती आणि ही जर्नी अजूनही आपल्याला पुढे अशीच घालवायची. सायली आणि अर्जुनचे सगळेच फोटो आता सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असतात. सायली तर अक्षरशः ते सगळे फोटो बघून भारावून गेलेली असते आणि ती फोटोंकडे सोडून अर्जुनकडेच बघत असते. अर्जुन सुद्धा भारावून गेलेला असतो ते फोटो बघून. सायली अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघत असतात. ज्यावेळी सायली पडायला लागलेली असते त्यावेळी अर्जुनने तिला सावरलेलं असतं. त्यांचे रोमॅन्टिक पिक्चर सुद्धा सर्वांसमोर दाखवले जात असतात. त्यामुळे सायली आणि अर्जुन फार लाजत असतात. प्रोजेक्टरचा शो आता संपलेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. सगळ्यांना खूप आवडलेलं असतं. सगळ्यांनी खूप धमाल केलेली असते. सायली आणि अर्जुनच्या या आठवणीमध्ये सगळेजण सहभागी झालेले असतात. प्रियाचा आणि अस्मिताचा चेहरा मात्र वाकडा असतो. त्यांना अजिबात आवडलेले नसतात ते फोटोज वगैरे. ते मात्र तोंड वाकडं करून बघत असतात. तर सायली अक्षरशः त्या सगळ्या गोष्टीमध्ये हरवून गेलेली असते. शो संपलेला असतो प्रोजेक्टरवरचा, तरी सुद्धा ती अजूनही त्या प्रोजेक्टरकडेच बघत असते आणि तिचे डोळे भरून आलेले असतात. त्यावेळी अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली काय झालंय? तेव्हा सायली म्हणते की काही नाही, आणि सायलीच्या डोळ्यातून आता नकळत पाणी येतं. ते सगळे क्षण बघून तिला तिची जर्नी आठवलेली असते. अर्जुन सोबत घालवलेले चांगले क्षण तिला आठवलेले असतात. त्यामुळे ती फार खुश झालेली असते आणि खुशीचे ते तिचे अश्रू असतात. अर्जुन सायलीला घड्याळ दाखवतो आणि म्हणतो की मिसेस सायली आता बघा ना किती टाइम झालाय. खरं तर सायली आणि अर्जुनला जायचं असतं बाहेर, एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो, एकमेकांना एकमेकांच्या मनातलं सांगायचं असतं. त्यांच्यासाठी हा दिवस खूप मोठा असतो आणि या दिवसासारखा दुसरा दिवस त्यांच्या आयुष्यात येणं नसतं की ते एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करू शकतात. त्यामुळे त्यांना जे काही करायचं असतं ते आजच्याच दिवशी करायचं असतं. पण पूर्ण फॅमिली सोबत असते. फॅमिलीलाही ते हर्ट करू शकत नसतात, दुखवू शकत नसतात. आता या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायचा तर कसा काढायचा हा त्या दोघांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो. आता प्रोजेक्टरवरचा व्हिडिओ दाखवून झालेला असतो. त्यानंतर अर्जुन आता सगळ्यांसमोर जाऊन बसतो. अर्जुन सगळ्यांना म्हणतो की मला माहितीये या प्रोजेक्टरवर हे फोटोज दाखवणे, एडिट करणे या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मेहनत असते आणि तुम्ही सर्वांनी ती मेहनत आमच्यासाठी घेतली म्हणून थँक्यू सो मच. कल्पना सायलीला विचारते की काय मग सायली, आवडलं का तुला सरप्राईज? असं म्हटल्यावर सायली पुन्हा रडायला सुरुवात करते. सायलीच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू निघत असतात. त्यावेळी पूर्णाजी म्हणते की कल्पना, तिच्या डोळ्यातले नळ चालू झाले ना, याचा अर्थ काय तर तिला हे सरप्राईज फार आवडलंय.
आता अर्जुनला काहीही करून ही गोष्ट सांगणं खूप गरजेचं वाटत असतं की सायली आणि माझा एक प्लॅन आहे आणि आम्हाला दोघांना बाहेर जायचंय. त्यामुळे अर्जुन आता कल्पनाला म्हणतो की मम्मा ऍक्च्युली ना सायली आणि मी आम्ही दोघांनी एक प्लॅन ठरवला होता. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करताय, एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी चालल्यात आणि तुम्ही आम्हाला एकावर एक खूप छान सरप्राईज देताय आणि त्यामुळे आमचा आनंद अजून द्विगुणित होतोय. परंतु मम्मा, अगं आम्हाला माहितच नव्हतं की तुम्ही आमच्यासाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन करताय. त्याआधी सायलीने आणि मी आम्ही कॅफेमध्ये एक टेबल बुक केलाय आमच्यासाठी रात्रीच्या वेळी. आता ही गोष्ट ऐकून सर्वांना तर धक्का बसतो. सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो प्रियाला, कारण प्रियाला माहित असतं की या दोघांनी जर टेबल बुक केलाय तोही रात्रीच्या वेळी आणि वाढदिवसाच्या वेळी, तर यांचं नक्की प्लॅनिंग असणार तरी काय आहे. नक्कीच या दोघांना एकमेकांशी गप्पा मारायच्या असतील आणि एकमेकांच्या मनातलं प्रेम यांना सांगायचं असेल. त्यामुळे ही सगळी तयारी सुरू असेल. प्रियाला आता भीती वाटायला लागते की जर अर्जुनने त्याचं प्रेम सायलीला सांगितलं तर मात्र मी यांचं काही वाकडं करू शकणार नाही. कितीही यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर समोर आणले तरी सुद्धा हे दोघं एकमेकांपासून काही सेपरेट होणार नाही आणि माझा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही. अर्जुन आता कल्पनाला म्हणत असतो की मम्मा काय करू आम्ही, प्लीज आम्ही जाऊ का? असं म्हटल्यावर अर्जुन फार केविलवाने विचारत असतो. त्यामुळे कल्पना, पूर्णाजी, प्रताप सगळे एकमेकांकडे बघून थोडेसे हसत असतात. पण अर्जुन आणि सायलीला डाऊट येऊ नये म्हणून कल्पना आता जरा सिरियस झालेली असते. कल्पना अर्जुनला म्हणते की काय अरे अर्जुन, आणि मी ठरवलंय ना की तुम्ही दोघांनी आज दिवसभर घरातच राहायचंय म्हणून. हे काही वाटतं का तुम्हाला दोघांना? मी एवढं ठरवलेलं असून, तुमच्यासाठी एवढे सगळे प्लॅन केलेले असून तुम्हाला दोघांना बाहेर जायचंय आणि तुम्ही ही गोष्ट परस्पर ठरवलीत. शेवटी तुम्ही आईची हीच किंमत ठेवली ना, म्हणजे आईच्या शब्दांना काही अर्थच नाही, आईचं म्हणणं काही सिरियसलीच घ्यायचं नाही. असं म्हटल्यावर सायली कल्पनाला म्हणते की नाही आई, तसं नाहीये, तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही नाही जाणार कुठे बाहेर. सायली आणि अर्जुन दोघांनाही वाईट वाटतं. त्यांना असं वाटतं की आता आपण घरच्यांना दुखावलंय की काय, आणि म्हणून ते दोघंही आता शांत बसलेले असतात. दोघंही मान खाली घालून बसलेले असतात. सर्वजण मात्र त्यांच्याकडे बघून हसत असतात आणि मग सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आणि सर्व एकाच वेळी आता मोठमोठ्याने हसू लागतात. सायली आणि अर्जुन आता सगळ्यांकडे बघू लागतात. त्यांना कळतच नाही काय झालं ते. तर कल्पना आता म्हणू लागते की अरे तुम्ही दोघं जण काय वेडे आहात का? नवरा हा बायकोला कॉफी प्यायला बाहेर घेऊन जातो तर मग काय विचारायचं का? नवरा जर त्याच्या बायकोला घेऊन जात असेल कुठे बाहेर तर आईला विचारायला हवं का? काय गरज आहे आईला विचारण्याची? अरे एवढा बिचकत काय विचारतोयस अर्जुन, तुझ्याच बायकोला घेऊन जायचंय तुला बाहेर. आणि प्रतापला ती म्हणत असते की अहो पण हा तुमचा मुलगा अजिबात शोभत नाही हा. प्रताप म्हणतो की अगं असं काय करतीयस, उलट माझाच मुलगा आहे तो, माझाच मुलगा बरोबर शोभतोय तो. स्वतःच्या वाढदिवसाला बायकोला रोमॅन्टिक डेटवर घेऊन चाललाय, शेवटी तो माझीच तर परंपरा पुढे चालवतोय. अर्जुन आता त्याचं एक्सप्लेनेशन देत असतो आणि म्हणत असतो की नाही म्हणजे असं रोमॅन्टिक वगैरे काही नाही, आम्ही तर असं सहजच जात होतो, सहज, बाकी काही नाही. असं म्हटल्यावर सगळे एकाच वेळेत असं म्हणतात की प्रताप म्हणतो की हो का अर्जुन, रोमॅन्टिक डेट वगैरे काही नाहीये, सहज चाललाय ना तुम्ही. बरोबर आहे काय आहे ना, आम्ही सुद्धा पूर्ण आईला असंच सांगून जायचो. अरे मग पूर्ण आजी म्हणते की तुम्हाला काय वाटलं, मी तुमची आई आहे आणि तसंही त्यावेळी तुम्ही माझ्याशी खोटं बोलून जायचं हे मलाही माहित होतं, पण ही पोरं, माझी पोरं मात्र खरं बोलून जात आहे, माझी गुणाची बाळ आहेत ही. सायली म्हणते की पूर्ण आजी अहो तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या वाढदिवसाची जी तयारी केली आहे ना त्यामुळे हे सगळे बोलले. ते खरं तर आम्ही बाहेर जाऊन जेवणार होतो, परंतु आता असं नाही करणार. आम्ही आता बाहेर जाऊ, पटकन घरी येऊ आणि मग आल्यावर सगळेजण एकत्र आपण जेवण करूया. मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, परंतु जेवणाच्या वेळेत परत यावर का, नाहीतर तुम्ही दोघं इथं नाहीये म्हटल्यावर कोणाच्याही घशाखाली काही घास उतरणार नाही इथे. चैतन्य म्हणतो की बरं अर्जुन आणि सायली, तुम्ही तुमच्या फार काही रोमॅन्टिक नसलेल्या डेटवर जाऊ शकतात आणि अशी परमिशन किल्लेदार, सुभेदार आणि पाटील यांच्याकडनं आहे बर का. सगळेजण आता हसू लागतात. तेव्हा मग अश्विन हा चैतन्यला म्हणतो की अरे रोमॅन्टिक डेट असूच शकत नाही. बिचाऱ्या अर्जुन आणि सायली यांची सगळेच जण खिल्ली उडवत असतात. त्यामुळे सायली आणि अर्जुनला फार लाजल्यासारखं होत असतं. दोघंही एकमेकांकडे बघत असतात, त्यांनी हसत असतात. त्यानंतर सर्वजण बसलेले असताना अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता स्टडी रूम मध्ये जातात. दोघंही स्टडी मध्ये काहीतरी बोलत असतात. आता प्रिया त्या दोघांना बघते आणि विचार करते की अर्जुन आणि सायली दोघ जण स्टडी मध्ये काय करताय. मग आता ते दोघं जरा नक्की बोलताय काय याचा शोध घेण्यासाठी आता प्रिया तिथे जाते आणि त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. त्यावेळी अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य अरे मला तर फार भीती वाटते रे, काय करू मी आता. चैतन्य म्हणतो की काय झालंय तुला एवढं. अर्जुन म्हणतो की अरे असं काय करतोय,
मला आता असं वाटायला लागलंय ना की या वेळेला 100 बटरफ्लायज माझ्या पोटामध्ये असे पळताय. ज्या दिवसाची इतके दिवस झाले मी वाट बघत होतो तो दिवस फायनली आज उगवलाय. परंतु त्याच वेळी मला असंही वाटतंय की माझी खूप मोठी परीक्षा आहे आज. चैतन्य म्हणतो की हो मला माहितीये तुझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे आणि फायनली मी तर खूप खुश आहे अर्जुन तुझ्यासाठी, कारण आज फायनली तू सायली वहिनीला प्रपोज करतोय. आता ही गोष्ट प्रिया ऐकते आणि प्रियाला समजलेलं असतं की याचा अर्थ हा सगळा खटाटोप चाललाय तो एका गोष्टीसाठी, म्हणजेच अर्जुन सायलीला आज प्रपोज करणार आहे. अर्जुन आणि सायलीने त्यासाठी आज रोमॅन्टिक डेट ठरवली आहे. आता मात्र माझं काही खरं नाही, माझ्याकडे आता खूप कमी वेळ उरलाय. चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन बरं सगळी तयारी झाली ना तुझी, सगळी तयारी व्यवस्थित केली आहे ना. अर्जुन म्हणतो की हो हो सगळी तयारी झाली आहे. आणि मग नंतर त्याला हिऱ्याच्या अंगठीची आठवण होते आणि तो विचार करतो की माझी अंगठी कुठे आहे. आणि मग तो म्हणतो नाही 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 बॅगेत ठेवली आहे मी, असं म्हणून आता ती बॅगेत अंगठी शोधण्यासाठी तो जातो. त्याच वेळी सायली आता एक पांढऱ्या रंगाची साडी नेसून खाली आलेली असते. जेव्हा ती जिन्यावरनं उतरत असते त्याच वेळी अस्मिताचं लक्ष तिच्याकडे जातं आणि अस्मिता सुद्धा सायलीकडे बघतच असते कारण सायली खूप सुंदर दिसत असते. आणि मग अस्मिता म्हणते की अरे सायलीने तर नवीन साडी नेसली आहे. असं म्हटल्यावर सर्वजण आता सायलीकडे बघू लागतात. सायली आता सर्वांसमोर उभी असते. सायली खूप सुंदर दिसत असते. सर्वजण सायलीकडे बघत असतात. कल्पना म्हणते की सायली अगं किती सुंदर दिसतेस तू, किती छान दिसतेस तू. तेव्हा मात्र प्रियाच्या पोटात गोळा आलेला असतो. प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रताप म्हणतो की अगं सायली तू आणि अर्जुन तुम्ही दोघ जण सोबत निघणार होते ना. अश्विन म्हणतो की हा मी दादाला बोलावून आणतो. नाही अश्विन भाऊजी खरं तर आम्ही दोघंही जाणार आहोत, परंतु मी पुढे जाणार आहे आणि ते माझ्या मागणे येणार आहे. अश्विन म्हणतो अच्छा हो का, काहीतरी खूप मोठा स्पेशल प्लॅन दिसतोय तुमचा. मग पूर्ण आजी अश्विनला म्हणते की अश्विन उगाच मस्करी करू नकोस रे. आणि मग सर्वजण पुन्हा हसू लागतात. सायली कल्पनाला म्हणते की बरं आई मी निघते हा. कल्पना सायलीला म्हणते की बरं सायली एक गोष्ट लक्षात ठेव हा, आपल्याला रात्री सगळ्यांना एकत्र जेवायचंय. सायली म्हणते की हो आई काळजी करू नका, माझ्या लक्षात आहे, मी नाही विसरणार. सायली म्हणते की येते मी. असं म्हणून सायली आता तिथून निघालेली असते. अजूनही सायलीचा चेहरा दाखवलेला नसतो. तर अर्जुन आणि चैतन्य सायली गेल्यानंतर तिथे येतात. रविराज अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन सुभेदार तुमची पत्नी तर आधीच ऑलरेडी निघून गेली आहे आणि तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला नाही जायचंय का. चैतन्य रविराजला म्हणतो की सर अहो त्याला एवढे अवघड प्रश्न विचारू नका, एकदा त्याचाही विचार करा, लाजून बघा किती लाल झालाय तो. सर्वजण आता अर्जुनकडे बघून हसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो आता मी सुद्धा रेडी होऊन निघणारच लगेच. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल माझी खूप तयारी बाकी अजून, चल 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 असं म्हणून चैतन्याला तो तिथून घेऊन जातो. चैतन्य आणि अर्जुन दोघंही आता आतमध्ये आलेले असतात. अर्जुन जेवढा एक्सायटेड असतो तेवढाच घाबरलेला असतो आणि त्यामुळे वेडेचाळे त्याच्याकडनं आपोआप केले जात असतात. अर्जुन म्हणत असतो की चैतन्य मला फार भीती वाटते रे, फार भीती वाटते, म्हणजे मी आनंदी पण आहे पण आता काय करू, कसं करू, कुठले कपडे घालू काहीच कळत नाहीये. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन जरा रिलॅक्स कर, रिलॅक्स हो बरं, आधी जे काही करायचंय ते शांततेत करायचंय आपल्याला. अर्जुन स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत असतो. चैतन्य म्हणतो की जा जा आता पटकन फ्रेश व्हायला जा बरं. अर्जुन म्हणतो की हो चैतन्य आता मी फ्रेश होणार, चांगले कपडे घालणार, फायनली माझ्या आयुष्यामध्ये तो दिवस आलाय ज्या दिवसाची मी एवढे दिवस झाले वाट बघत होतो. अर्जुन खूप एक्सायटेड असतो आजच्या डेट साठी आणि त्याची एक्साइटमेंट ही त्याच्या चेहऱ्यावर मात्र चांगलीच झळकत असते. अर्जुन आता पटकन फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन आलेला असतो, छान असा ड्रेस त्याने घातलेला असतो. चैतन्य त्यावेळी अर्जुनची मदत करत असतो. अर्जुनला आवरण्यामध्ये तो त्याची मदत करत असतो. अर्जुनला तो गाईड करत असतो की काय घाल काय घालू नकोस, कसा राहा. अर्जुन मात्र आजच्या डेट साठी फारच एक्सायटेड असतो. अर्जुनला काय करावं काय नाही असं झालेलं असतं आणि अर्जुनची ती अवस्था बघून चैतन्याला मात्र फार हसायला येत असतं. चैतन्य अर्जुनची सारखी खिल्ली उडवत असतो. अर्जुन आता पूर्ण रेडी वगैरे झालेला असतो, छान दिसत असतो आणि चैतन्य अर्जुनला कॉम्प्लिमेंटही देतो की अर्जुन तू एकदम मस्त दिसतोयस. त्यामुळे अर्जुन आता खूप खुश झालेला असतो. अर्जुनला आता निघायचं असतं. तर इकडे सायली रिक्षामधून आता त्या कॅफे यार्ड पर्यंत पोहोचलेली असते. कॅफे यार्ड पर्यंत ती आलेली असते आणि मग सायलीचा लुक आता सगळ्यांना दाखवण्यात येतो. सायली पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच छान दिसत असते आणि तिने खूप छान आवरलेलं असतं, खूप सुंदर ती दिसत असते. हातामध्ये असतात चाफ्याची फुलं. आता ती चाफ्याची फुलं घेऊन सायली आता कॅफे यार्ड मध्ये येते. पहिल्यांदा येऊन ती मॅनेजरला भेटते. त्यावर मॅनेजर तिला सांगतो की मॅडम तुमचा टेबल तिथे आहे, तुम्ही जाऊन तिथे बसू शकता. सायली त्याला थँक्यू म्हणते आणि मग चाफ्याची फुलं बघत बघत आता ती तिच्या टेबल पर्यंत येते. सायली आता ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलेली असते. त्यावेळी अर्जुन सुद्धा गाडीमध्ये असतो आणि अर्जुन सुद्धा आजच्या रात्रीसाठी खूप एक्सायटेड असतो कारण ही रात्र त्यांचं सगळं आयुष्य चेंज करणार असते. म्हणजे सायली आणि अर्जुन दोघंही आता खऱ्या अर्थाने एकत्र येणार असतात. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल
दोघांबद्दल प्रेम असतं, परंतु आता मात्र ते प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करण्याची वेळ आलेली असते। त्यामुळे सायली आणि अर्जुन दोघंही आजच्या दिवसासाठी फार एक्सायटेड असतात आणि दोघांनाही एकमेकांसमोर एकमेकांचं प्रेम व्यक्त करायचं असतं आणि लवकरात लवकर त्यांनी जे 1.5 वर्षापूर्वी जे कॉन्ट्रॅक्टचे पेपर आणि डिवोर्सचे पेपर जे बनवून ठेवलेले असतात ते त्यांना फाडून फेकून द्यायचे असतात आणि त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात करायची असते। मग अर्जुनला कधी इन्सिक्युरिटी सुद्धा राहणार नाही की सायली कधी मधुभाऊंकडे जाईल आणि सायलीला सुद्धा या गोष्टीची कधी चिंता राहणार नाही की कधी तिला हे घर सोडूनही जावं लागेल। दोघांनाही आता त्यांच्या प्रेमाची शाश्वती मिळणार असते आणि दोघंही एकमेकांसोबत राहणार असं ते एकमेकांना वचनही देणार असतात। परंतु या सगळ्या क्षणासाठी ते दोघंही खूप आतुरतेने वाट बघत असतात, दोघंही खूप एक्सायटेड असतात। आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आता जिथे टेबल राखून ठेवलेला असतो त्या टेबलवर बसलेली असते आणि तिच्या समोर असतात चाफ्याची फुलं। आता त्या चाफ्याच्या फुलांना बघत बघत सायली आता अर्जुनची वाट बघत असते। कधी एकदाचा अर्जुन येईल असं तिला झालेलं असतं आणि कधी एकदा मी त्यांना माझ्या मनातलं सांगते असं झालेलं असतं। त्यावेळी अर्जुनही आता तिथे आलेला असतो। अर्जुन सायलीला बघतो आणि सायली खरंच खूप सुंदर दिसत असते। सायलीच्या अगदी तो पुन्हा एकदा प्रेमात पडलेला असतो। त्याच्या खिशातून तो डायमंड रिंग काढतो, डायमंड रिंग कडे एकदा बघतो, सायलीकडे एकदा बघतो। त्यावेळी सायली सुद्धा खूप खुश असते। सायलीच्या मनामध्ये खूप सारे फुगे फुटत असतात आणि या गोष्टीचं तिला स्वतःलाच कुतूहल वाटत असतं की तिच्यासोबत हे सगळं काय होतंय, ती असं का वागतीये। या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात, या सगळ्या गोष्टी तिला कळत असतात। सायली आणि अर्जुन दोघंही आता कॅफेमध्ये आलेले असतात। अर्जुन हा सायली जवळ येतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। सायली म्हणते की हो सर, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय। अर्जुन आणि सायली दोघंही फार एक्सायटेड असतात। अर्जुन सायलीला प्रपोज करत असतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली आय लव्ह यू असं तो म्हणणार असतो। सायलीला आता पूर्ण कल्पना आलेली असते की अर्जुन तिच्याशी नक्की काय बोलणार आहे, अर्जुनच्या मनामध्ये नक्की आहे तरी काय आणि अर्जुन आता तिला प्रपोज करणार आहे ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात आलेली असते। सायली आणि अर्जुनसाठी हा मात्र खूप आनंदाचा दिवस असतो, आनंदाचा क्षण असतो। परंतु तिकडे मात्र त्यांच्याबद्दल षडयंत्र रचत असते ती प्रिया। अर्जुन आणि सायली एवढ्या दिवसानंतर एकत्र आलेले असतात, परंतु त्यांना वेगळं करण्याची पूर्ण काळजी प्रियाने घेतलेली असते। प्रिया आता ते डिवोर्स पेपर शोधायला अर्जुन सायलीच्या रूम मध्ये गेलेली असते। सगळा पसारा तिने रूम मध्ये केलेला असतो आणि सगळ्या रूम मध्ये ती ते डिवोर्स पेपर आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत असते। परंतु तिला ते कुठेही पेपर भेटत नाही, कुठेही तिला ते भेटत नसतात। त्यामुळे तिची फार चिडचिड होत असते, कारण प्रियाकडे फक्त आजचाच दिवस असतं। तिला माहित असतं की अर्जुन आजच्या दिवशी सायलीला प्रपोज करणार आहे, त्यामुळे सायली आणि अर्जुन एकत्र येणार आहे। माझ्याकडे आजच्या दिवसासारखा महत्वाचा दिवस कुठलाच नाहीये। पुन्हा मला सुभेदारांच्या घरातही एंट्री भेटणार नाही, इथं येणं माझ्यासाठी मुश्किल असेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टचं सत्य सुद्धा सर्वांसमोर आणायचंय आणि सर्वांना सांगायचंय की हे दोघं खरा नवरा बायको नव्हतेच, यांनी आतापर्यंत सगळ्यांना मूर्ख बनवलंय। ही गोष्ट मला सांगायची आणि मग मात्र सायलीची या घरातून कायमची पाठवणी केली जाईल आणि मी अर्जुनची बायको म्हणून या घरामध्ये येईल असे स्वप्न प्रियाचे असतात आणि प्रियाला ते स्वप्न सत्यात उतरवायचे असतात। म्हणून प्रिया आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधण्यासाठी अगदी जीवाचं रान करते। परंतु अजूनही तिला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर भेटलेले नसतात, कारण अर्जुनने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर ठेवलेले असतात लॉकरमध्ये कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात, डिवोर्स पेपरही लॉकरमध्येच असतात। आता प्रियाला ते लॉकर मधले कॉन्ट्रॅक्ट पेपर भेटतील का आणि लॉकर मधून तिला कॉन्ट्रॅक्ट पेपर काढायचे असेल तर ती कशा प्रकारे काढेल, या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे। तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू।